दिसून चाललो होतो. कुठला आहे आपण? फलटणचा आहे बघा. हे भाऊच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलंय आपल्याला बघून. त्यामुळे ताईच ओरखलो तर भाऊ म्हणले निघून जातील लवकर गणेश भाऊ, तर मी लवकर जातो. ताई तशाच घरी राहिले. हे बघा ताई. हे बघा मित्रांनो, ताईला राखी बांधायची खूप इच्छा होती आणि फायनली बांधलीच. कोल्हारपर्यंत जाऊन आलो. ह्या रस्त्याला 4 चक्कर मारले आणि इथं भेटले. मला इतका आनंद झालाय तर मी शब्दात सांगू शकत. खरंच बरं का. हे बघा प्रेम भेट म्हणून माझ्याकडं आठवण म्हणून दादाकुंड आठवण म्हणून राहू दे. घ्या आठवण. अरे 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 हरमध्ये मित्रांनो, सध्या आता आपण इथं आहे कोपरगावमध्ये. या आपला भाऊ समाधान कंदे आणि आपले भाऊ आपले म्हणजे व्हिडिओ खूप जास्त दिवसापासून बघताय ना. व्हिडिओ बघत होते तर भाऊ म्हणले या राव. मी म्हटलं थोडी गडबड आहे. नाही यायला लागतं. आलो, चहा पाणी पिलो मस्त मध्ये. आता शिर्डी निघालेलो आहे, तर चला आता शिर्डीकडे जाऊ. पुढं माणसं अजून वाट बघते आपली. चला. आपल्या महाराजांचा पुतळा तसा एकदम जोरात खडा आहे, पण ह्याच्यावर जरा थोडी घाण बसली आहे. साफ करायचं काम केलं पाहिजे कोणतरी. खराब लागला एकदम, त्यामुळं सायकल आपण सामान भरायचं. बघू शकता रोड कंडिशन कशी आहे. अरे 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 व्हिडिओ बघता काय? होय काय? हां हां होय का? मी आता शिर्डीमध्ये आलो या. शिर्डीमध्ये आल्यानंतर आपल्याला भाऊ भेटले. भाऊ आपले व्हिडिओ बघत होता, पण मी जर थोडं त्यांच्या गावापासून पुढं आलो. भाऊ पाठीमागनं आलं, मला प्रसाद दिला आणि आता आपण पुढे निघालेलो आहे. भाऊ बरं वाटलं ना भेटून? गावापासून व्हिडिओ बघताय आपलं होय का? जेव्हा आपण लतांगमध्ये होतो तेव्हापासून आपले व्हिडिओ बघतात आहे आणि सध्या आपल्या भेटण्यासाठी आलेले आहेत. अजून पण पुढे थांबले आहेत, तर चला निघू पुढे. बाबांच्या हातातून म्हणजे ते घागरीतून पाणी कसं पडते बघू शकता. आणि आपण जाताना पण इथं आलो होतो, म्हणजे जेव्हा राईड चालू केली ना आपण, तेव्हा इथून जाताना गेलो होतो. सगळं सामान जमा करू आणि मग इथनं निघू. चला. नमस्कार. तर भाऊ आपल्याला भेटला आला. भाऊ कुठून आला तुम्ही? मी कोपरगाववरून आलो. मी लोकल तुम्हाला 2 महिन्यापासून फॉलो तुमच्यामुळेच झाले आमचे. 2 महिन्यापासून भाऊ आपल्याला फॉलो करतायत. असं लगा आता मी साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी आलो. जेव्हा मी राईड चालू केली होती तेव्हा पण मी इथं दर्शन घेण्यासाठी आलो होतो आणि तर महागारीचं दर्शन घेतो. भाऊंची ओळख झाली चांगली, भारी वाटलं भाऊचं बोलून. छान माणूस आहे. लाईक करा, फॉलो करा, दादाला सपोर्ट करा. दादाची यात्रा व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे साईबाबाच्या आशीर्वादाने. बरोबर आहे. ओके. दर्शन घेऊन सध्या का आता मी अहमदनगर दिसून चाललो आहे. अहमदनगर इथून 85 किलोमीटर लांब आहे आणि सध्या चाललो आहे. आणि समाधान भाऊ माघारी गेला शिर्डीमधून, तिथपर्यंत मला तो सोडण्यासाठी आला होता. आणि चला निघूया आता आपण पुढच्या दिशेने. अरे काय सलाईन लावले काय? ॲडमिट आहेत काय? हो ॲडमिट आत्ताच राहत्यालाच आहे. किती लांब आहेत ना? इथनं 2-3 किलोमीटर आहे मीटरमध्ये फक्त. चला की मग त्यांना भेटू की मग. मी आलो तिथं लगेच. आलो ताई, थांबा. आलो भेटायला आलो मी. हा आलो. चला सर. तर मित्रांनो, एक ताई आहे त्या ॲडमिट आहे त्यासाठी आणि ती म्हणले मला दादाला भेटायचं आहे. मी ताईला म्हणलं मी आलो, म्हणलं थांबा म्हणलं तिथंच आलो मी. तर आता आपण हॉस्पिटलमध्ये ताईला भेटण्यासाठी चाललो आहे. तर चला जाऊ भेटाय. ताई काय देऊ शकत नाही, तर मी काहीतरी थोडीशी नॉर्मल थोडी भेट म्हणून तर मी देऊन जातो की जाताना. आता माझ्याकडून मी एवढं देऊ नाही भेट म्हणून माझ्याकडून आठवण म्हणून दादाकुंड आठवण म्हणून राहून दे. घ्या आठवण म्हणून राहून दे, माझी आठवण राहून दे. उगाच आमचा सगळं बंद असल्यामुळे मी काहीच करू शकलो नाही, कारण की सगळं बंद असल्यामुळे आम्हाला आज पर्यायच नाही राहिला. माझ्याकडून आठवण म्हणून दादाची एक आठवण म्हणून राहून देते. मला सख्खी बहीण नाही, पण माझ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या बहिणी देते. माझ्या पूर्ण बहिणी देते महाराष्ट्रामध्ये. माझ्या लई बहिणीचं प्रेम. आता पुण्यामध्ये एक आहे, त्या दिवशी मला फोन करून रडत होती, दादा तू राखी बांधायला नाही काय. तुम्हाला सख्खीपेक्षा जास्त नाती ती माझी बहीण आहे. हां, मी सगळ्यांना भाऊ म्हणतो, सगळ्यांना मी बहिणी म्हणतो, सगळ्यांना. हां, टोटल किती किलोमीटर झालं? 15,000 किलोमीटर. तर तुम्हाला म्हणलो होतो मी ताईला जाऊन भेटणार. हे बघा फायनली मी ताईला येऊन इथं भेटलो. ती काय झालं ना, ताई सध्या गाडी मिळतात. ताई म्हणलेलं राखी बांधायची या, पण ताई सध्या गाडी मिळतात या. तर मी ताईला इथे येऊन भेटलो. ओके ताई, भारी वाटलं ना?
अजून भारी वाटलं असं जर ताईनं मला राखी बांधली असती बस ताई येत आता ॲडमिट आहे त्या पोट दुखतंय काय नाही जरा थोडा बरं वाटतंय मी दादा आले होते मला घेण्यासाठी आणि हे भाऊ का भाऊ बहीण तुम्ही तर मित्रांनो ताईला राखी बांधायची खूप इच्छा होती आणि फायनली बांधलीच. ताई सध्या हॉस्पिटलमध्ये त्या जसं मला कळलं ना मी तसं गेलो मी तिथं मला बाह्यासाहेबांना नेलं आणि मी गेलो आणि त्यांची सलांची बाटली होस्तोर मी तिथं थांबलो तिथनं नंतर ना मग डायरेक्ट घरी आलो. हे बघा राखी आणि खरंच सख्खी बहीण नाही पण सख्खीपेक्षा जास्त राखी आहे माझी आणि राखी किती भारी बघितली आहे राखी लय भारी आहे. ताई कसं वाटलं भेटून? एकदम छान. त्याकडे जाताना आपल्याला अजून भाऊ बंधू भेटले आहेत. भाऊ गावापासून बघताय व्हिडिओ भरपूर दिवसापासून भाऊ आपले भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघतायत. तर आपण असं इकडं अहमदनगर स्टेशन चालू होतो तर भाऊला भेटून तेच भारी वाटलं आणि पुढं अजून खूप जण वाट बघा पाहतात आपली. तर चला पुढे निघूया. तर अहमदनगरकडे निघालो सध्याला आणि चहा पितोय आम्ही मस्त मध्ये. नाव अक्षय तुमचं? प्रसाद गाडेकर. तर असे दोघं भाऊ आलेले आहेत आपल्या भेट घेण्यासाठी. चहा पितोय मस्त मध्ये आणि पुढं चाललेलो आहे. आणि त्या आधी राखी बघा राखी किती बाहेर दिसते हातामधली बघा. ओके चहा पितो आणि पुढे निघतो. तर रस्त्याच्याकडनं मी असं जात होतो आणि आपलं भाऊ हे पाटीला साईडच्या रोडला सनाट निघालो होतो शिर्डी बघितलं कसं कसं आला सांगा. आम्ही यांना या साईडला बघितलं पण पुढे गेलो मग नंतर चांगलं बघितलं त्याच्यानंतर रिटर्न गाडीवरून वापस आलोय. भाऊनं अशी लांबनं फेरा हाणून आलता या तिथनं साधारणपणे 2-3 किलोमीटर असं जाऊन पूर्ण असं फेरा असं लांबनं असं मारून आले आपल्याला भेटण्यासाठी. भाऊ खरंच बरं का धन्यवाद तुम्ही आला मला एवढं भेटण्यासाठी लय भारी वाटलं मला खरंच. आणि पुढल्या दिशेनं आपण चाललेलो आहे त्या शेडमध्ये आपण जाताना भात शिजून खाल्ला होता आपण हा रोड. तर रस्त्याच्याकडनं असं जाताना दोघंजण भाऊ भेटले. भाऊनं मस्त मध्ये स्टिंग ही पाजली स्टिंग ही मस्त मध्ये पिलू भारी वाटलं. आणि आता तर लगा आपण निघालेलो आहे अहमदनगर दिशेनं. भाऊ कुठला तुम्ही? इथं शिर्डी. इथे पाऊस झालेला आहे रे भावांनो मस्त पाऊस झाला आहे मस्त वाशितो रे रे सायकल आली. हे बघा मस्त असा पाऊस आला आहे हिरवगार. हे बघून घ्या भारी वाटतं यार खूप जास्त. तर आपण जाताना ना त्या हॉटेलमध्ये पाणी घेण्यासाठी थांबलो होतो आणि त्या हॉटेलमध्ये आपल्याला बघण्यासाठी खूप जास्त भीड जमा झाली होती. ते हॉटेल होतं आणि आता पुढं येतं आहे मेन लाईन कनेक्शन ते बघा तिथं. हा रोड मला आठवतो अजून चांगला. ह्या रस्त्यात जास्त मुसीबत झाली होती. तर पाहू शकता मित्रांनो आपला इथं एक भाऊ आपले रोज वाट बघतात ह्या रस्त्यानं आणि आज आणि फायनली भाऊ भेटली भारी वाटलं. भाऊ केव्हापासून हे करताय व्हिडिओ बघताय काय? तरी 2 महिन्यापासून होय का? आणि आता 1 महिन्यापासून कंटिन्यू बघत होतो. होय का? आणि तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती. तर काल पण मी शिर्डीला आलो होतो. बरं. मी कोपरगावमध्ये हा, जातो. कोपरगाव. पुन्हा गेलो इथं माझं 100 किलोमीटर. बरं. आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून तुम्हालाच सापडतोय मी. इथपर्यंत जाऊन आलो ह्या रस्त्याला 4 चक्कर मारले आणि इथं भेटले. मला इतका आनंद झालाय तर मी शब्दात सांगू शकत होती का मी सकाळून जेवण नाही केलंय. माझी अशी इच्छा होती का जोपर्यंत दादा भेटत नाही तोपर्यंत मी जेवण करणार. अरे म्हणजे इतकं फॅन कारण ते इतकं लांब चीन बाउंड्रीवर जाऊन आले म्हणजे बरोबर आहे. दादानं सगळे फुल व्हिडिओ बघितले आहेत आपले फुल दिसून चाललेलो आहे. दादा भारी वाटलं भेटून 1 नंबर. पण आमची अशी इच्छा आहे का कुठंतरी पुढं आपण नाश्ता करावा. हो नक्कीच पुढे जाऊन आपण थोडाफार सोबत- नाश्ता करू. हा. गाडी थांबली रे हात जोडलं रे भाऊन. या बघितली का अशी मित्रमंडळी सगळे भाऊ लोक विशेष नाही. रस्त्यानं पूर्ण हेच आहे. आता तुम्हाला तर लकीली भेटले. मी यांना सांगितलं मी कसं सापडून राहिलं तुम्हाला सकाळ
खरंच बरं का, ही बघा प्रेम आपल्या भाऊ लोकांचं. पाठीमागनं गाडी हॉर्न म्हणून हॉर्न कोण लागलंय मारायला, भाऊनं हात जोडलं डायरेक्ट. भाऊ इतके कडक मिठी मारतात का नाही काय सांगायचं तुम्हाला. हेच सगळं इतकं बांधवांचं आपले प्रेम आहे. त्यामुळं आज इंस्टाग्रामवरती इतका चांगला सपोर्ट तुम्ही केला मला. त्यामुळे ही भाऊ लोक ही मी कमवलेली माणसं आहे ती, आणि आपल्याला कधी सोडून जाणार नाही आपल्याला पूर्णपणे खात्री आहे. भाऊ कसं काय वाटलं आणि केव्हापासून व्हिडिओ बघताय सांगा यार. मी ज्यावेळेस तुम्ही निघाला घरून हां, त्यावेळेसपासून मी बघतोय ते आजपर्यंत मी बघतोय. भाऊच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय बरं का, खरंच खोटं बोलत नाही बघा. आता आपण अहमदनगर दिसून चाललो होतो. कुठला आहे आपण? मी फलटणचा फलटणचा आहे बघा. हे भाऊच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलंय आपल्याला बघून. हे सकाळ धरून भाऊचं शॉप आहे मोबाईलचं. भाऊ दुकानाकडे पण नाहीत आज. सकाळ धरून हे कोणतं तिकडे. भाऊनं अजून जेवण नाही केलेलं. भाऊ जेवण केलं? जेवण नाही केलं, यांच्यासोबतच जेवायचं आता असं ठरवलं होतं सकाळपासून. तर चला हॉटेलला जाऊ आपण तिघजण मिळून जेवण करू. चला लदाखमधनंच मला साईडला येऊन आता तुम्ही दाखवलं पुढे चहा नाही पाणी काय नाही काय नाही. वल्ले पाण्यात खाल्ले हां कॅमेरा चालू आहे, ब्लॉग म्हणतो युट्यूब. पाण्यात बिस्किट कुठून खाल्ले तुम्ही? राईट 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 बघा इतकं हाल बघितलं तर अवघड काम म्हणजे ती आहे की दुसऱ्यासाठी डोळ्यातून पाणी आणले. भाऊ नाही आहे तर मी तुम्हाला हे बघा, आणि भाऊला पण मी देणार नाही बरं का. ती काय नाही माय आहे हो. भाऊ या हां खावा. चहा पिवा आता मस्त मध्ये. हे तुम्हा सर्वांचं प्रेम आहे. ती मला आजपर्यंत एवढी माणसं भेटाय येतात हे करतात. तर सगळेजण आम्ही आता मिळून चहा पितो असं मस्त मध्ये, आणि नंतर ना आपण आता निघणार नाही पुढं अहमदनगरच्या दिशेनं. इतकं प्रेम बघून ना काय तुम्हाला सांगू यार, खरंच इतकं प्रेम म्हणजे मला भेटतंय ना, मला असं वाटतंय की बाई काय आहे मी काय नाही असं मला वाटायला लागले. ताई बोलतात हे बघा फोनवरती. ताईंना पण येत होतं भेटण्यासाठी, पण भाऊ इतक्या सकाळ सकाळ निघले ना घरून, त्यामुळे ताईच ओरखलं. तर भाऊ म्हणले निघून जातील लवकर गणेश भाऊ, तर मी लवकर जातो. पण ताई तशाच घरी राहिले. हे बघा ताई. ताईचे मला अजून भारी, मला ताई भारी वाटलं असतं जर का तुम्ही आला असता भेटा, तर अजून भारी वाटलं असतं मला. जाऊ द्या मी पुढल्या पार्टीला नक्कीच भेटण्यासाठी येईन. आम्हाला पण भारी वाटतं हो. इतकं सख्या बहिणी, मला एक सख्खी बहीण नाही पण असे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे इतके बहिणी येते ना माझ्या, नुसते सगळी नाती जोडली ती म्या. हां झालं का जेवण? धन्यवाद धन्यवाद. हो हो हो. तर जेवणही करून झालेलं आहे. दादा आता आपल्या घरी जाणार आणि मी आपल्या आपल्या वाटानं पुढल्या वेळेस नक्कीच भेटायचा अजून प्रयत्न होईल. भाऊकडे नंबर आहे माझा, त्यांचा माझ्याकडे नंबर आहे. भाऊ भारी वाटलं भेटून? भारी म्हणजे खूप छान वाटलं खूप. चला निघू आता. तर मित्रांनो आपण सध्या का आता अहमदनगरच्या पाठीमागे 40 किलोमीटर सध्या आपल्या इकडली आपल्याला मंडळी भेटली सगळी. भाऊ आपण कुठं या वर कुठे लोणी देवकर वर कुठं लोणी देवकर मध नाही ते इकडे संगमनेरला गेलते. तर जाताना ह्यांना बघितलं ओळखलं, म्हणले की दादा अरे आपल्या इकडला या. तर मग ओळख झाली मस्त मध्ये. आपल्या शेजारची जास्त करून बघितलं की आनंद वाटतो की आपला माणूस आहे म्हणून. हां ही मेन गोष्ट आहे. तर चला आता रावरीमध्ये आलो. आणि रावरीमध्ये आल्यानंतर एका भाऊचा फोन आला, म्हणजे सकाळवरून तो भाऊ मला फोन करतोय, मला भाऊ कुठं आहे म्हणलं आता रावरीमध्ये आलो आहे. बरं आलोच भाऊ नाही यायला, आपण जेवण करू. जिरलं नाही, 1.5 तास झालं फक्त जेवण करून. हा अजून हा अशा रोट्या फुगलेल्या त्या पोटामध्ये माझ्या. त्यांना म्हणलं भाऊ नाही राव मी जेवण नाही करू शकत, कारण की ऑलरेडी माझ्या पूर्णपणे ड्रायफ्रूटनं बॅगा भरलेल्या आहेत. इतकं दिलं आहे ना मला काय सांगू आता. तर भावांना बघू शकता आपल्याला अजून 2 आपले भाऊ फॉलोअर भाऊ आपल्याला अजून 2 भेटले आहेत. भाऊ कुठले गावत आहे काय? आम्ही नांदगावची. नांदगावची दोघं. केव्हापासून व्हिडिओ बघताय? आम्ही बरेच दिवसापासून व्हिडिओ बघा आपली भावमंडळी सगळी अख्या रोडनं भेटते, अख्या रोडनं. तुम्ही तर बघताय कसं काय चाललंय या. तर ओके भाऊ आले होते, भेटले, भारी वाटलं. आता आपण सध्या का अहमदनगर निघालो. आजचा जो मुक्काम आहे आपला ते अहमदनगरच्या पाठीमागच होणार नाही. तर आपल्याला हे भेटण्यासाठी कात्रडवरनं 3 दिवस झाले फोन करत. 3 भाऊ मंडळी आज आली पाहू शकता. आणि छोटासा सत्कार केला जात आहे आपल्या इथं. बघतो भाऊंना भेटून खूप भारी वाटलं. माझे मित्र शिवम भाऊ चौधरी आनंद झाला आम्हाला. भारी वाटतं बरं का आपल्या इकडली मंडळी ना थोडा असं मानपान केलं ना लय वाटतं. ही साथ आहे पण वजन आहे. शेतकरी भाऊ आहे तर त्यामुळे शेतकऱ्याचा असलं मान करून गेला ना ह्याला वजन आहे कापडाला.
रॉयल शेतकरी. मी पण शेतकरीच आहे, पण पूर्ण ऑल इंडिया फिरून चालला निघालो. मला बघून कोण म्हणू शकत नाही की मी शेतकरी आहे, पण मी पण प्युअर शेतकरी आहे. आणि सध्याला का आपण आज असं थांबलो आहे, हायवे हा हायवेच्या कडेला असं महादेवाचं खंडोबाचं असं मंदिर आहे, तिथे थांबलो आहे. मंडळी एवढं मग यूट्यूब जाऊन आणायला लागेल मला सध्या आता शेजारी गाव आहे. मंडळी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला करा सबस्क्राईब. मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये येतो. पण टाटा बाय बाय, जय हिंद.